तर आता तर गुड नाईटची वेळ आहे. गुड नाईट. बघा टाइम बघा. पण मी गुड इव्हनिंग बोलतो की गुड इव्हनिंग सगळ्यांना. आपला कितवा रे 11वा 12वा तो 13वा व्लॉग मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. आता हा व्लॉग गणेश विसर्जनाचा असणार आहे. यावर्षी पुणे नाही तर यावर्षी थेट मुंबईला चाललोय. आणि जाताना मागच्या व्लॉग मध्ये तुम्ही एंडिंगला बघितच असेल, मी बोललो की मी लौकिक आणि ओम आहे. मागासपासनं थांबलो इथं, झालं तास झाला असेल, पण ओम काही यायला ऐकतच नाहीये. बघा आता पळत जशी गाडी बघितली ना तसे पळत येतोय. थांबा आपण त्याची मजा घेऊ. आणि फुल सोबत बोलत बसलाय, फुल सोबत बोलतोय. आता बघा गाडीत आला ना असा हसेल आणि काहीतरी अशी मस्करी करायला. थांबा त्या बिचारची सगळेच खेचतात, आपण पण खेचू. आला बघा लाल. हे लाल म्हणजे त्याचं प्रेम. हे बघा. हे ओम बघ ब्लॉग चालू, काय बोलणार? काय नाही. कोणासोबत बोलतो? आधी कॉल हिस्ट्री दाखव सगळ्यांना. नाही सगळ्यांना बघायचं आज तू कोणासोबत बोलतोय. आज जग जाहीर होत. नाही सगळ्यांना दाखवतोय आम्ही. वेलकम तर आम्ही केले. दाखव. श्रेयस पटेकर मित्र आहे माझा. अच्छा मित्र आहे, ठीक आहे. आपल्याला जरा वेगळं वाटलेलं तर आकृडी सीन वाटला, पण ठीक आहे. तर बघत राहा व्लॉग. आता निघतोय आम्ही आताशी डांगे चौकात आहे. बघा सगळं मयूर तुला कॉल. मग आता लौकिक जसं दाखवलं तसं बघा. आता लौकिकच आहे फोटोग्राफरची विकेट पडेल, पण जाऊ दे, बघत राहा. तर फायनली बघितलं हायवेचं, तुम्ही बघितलं असाल टाइम लॅप्स त्या लौकिकने दाखवलं. आता आम्ही तिथनं पनवेल एक्झिट मारला, दाखवलं लौकिक समोर. रात्रीचं काय एवढं तुम्हाला कळणार नाही, तर पनवेल एक्झिट का मारलाय हे तर तुम्हाला सांगण्याची गोष्ट आहे नाही. कारण की लालबाग आपण त्या साईडला विसर्जनाला चाललोय, तर आपल्याला एकच सगळ्यात भारी रस्ता जो डायरेक्ट मुंबईला जोडतो, ते पण 25-30 किलोमीटर वरतीच, तो म्हणजे आपला कुठला रे रस्ता? ओम्याकडे नाही. ओम्या कुठल्या रस्त्याला चाललोय? अटल सेतू. आता अटल सेतूला जाणार आहे, तर आता ते पण बघत राहू. आणि आपण डायरेक्ट आता कुठं अटल सेतूला भेटू डायरेक्ट. तर फायनली एक्सप्रेस सोडल्यावर भेटलो होतो पनवेल एक्झिटला, आणि तुम्हाला बोललो की मी आता अटल सेतूला डायरेक्ट जाऊन भेटतो. तर बघा अटल सेतू इथनं चालू झालाय. एक नंबर असा हा हायवे. ओम्या काय बोलणार? आज ओम्यावर फुल फोकस आहे. ओम्या बोल, आज तू आज बिंदास बोल. आज लाजू नको. आज मम्मीनी पण सांगितलेलं की आज ओम्याला लाजायला लावू नको. तर बोल, काय बोलणार? काय नाही भाई, अटल सेतू काय बोललो. आता जाऊ दे जरा. ओम्या अजून पण जरा कन्फ्युज, अजून पण कॅमेरा समोर यायला लाजतोय. त्याला अशी सवय नाही झाली आमच्यासारखी. तर लौकिक तू काय बोलणार? काय नाही भाई, मस्त मजा करतो, एकदम एन्जॉय करत चालले. नुसतं गाणे ऐकत चालले. गाणे दाखवू नाही शकत, तो विषय आहे. आणि ते तर आहे आपल्याला. तर मग काय थोडेफार क्लिप्स लौकिक घेईल, टाइम लॅप्स वगैरे. जरा आम्हाला स्नॅप बिप काढू दे ना का जरा ठेवायला. त्याच्यानंतर मग डायरेक्ट क्लिप्स बघा तुम्ही. ते काय तुम्हाला कळणार नाही कधी स्नॅप कधी काय, पण बघत राहा. तर फायनली अटल सेतू झाला, सगळं झालं. मेन जो मोटिव्ह होता यायचा कुंभारवाडा आणि चंदनवाडी. बघा पहिला कुंभारवाड्याचा राजा तिथं आलोय, आणि इकडचे जे करता सगळे जे आहेत पलीकडे काका. माझा चांगला भाऊ हे बारीक. हे बघा हे बारीक आहे, एक नंबरचा मस्तीखोर आहे. छोट्या वयात खूप चांगले गुण आहेत. एक साथ 4 मित्र फिरवतो, जास्त काय फिरवत नाही. बरोबर ना सोनी? कुंभारवाड्याचा आमच्यासाठी एकच होतो म्हणजे तो. हे खूप तानातानी करतो. दुसरा आपला आर्य होतो, तिथं जरा कामात व्यस्त आहे. पण काय नाही, जाऊ दे. तुला बघत राहा. माझ्या तर खूप येईल. अजून चंदनवाडीला पण जायचंय. काय पाहिजे बायाला बाय? की सोना मोटर की सोना पाहिजे ते सांगा जरा. सोना जाम महाग आहे. सोना सर्वांच्या घरी येऊ दे. जेवढे पण माझे मित्र परिवार एवढे म्हटले सर्वांच्या घरी येऊ दे सोना. अरे सोनियाचे नातर माझा बाया जायला गाव माझे बायांच्या रुचलन माझे बायांच्या रुचलन
शोभलेले रे माधुर्य मागताना रे न बाळेच्या हातेनं शोभलेले रे अरे मोटारीचे नाचन माझ्या बाया जायला गायर ग बाया जायला गायर मोटर फिरायला मोटर कार ग मोटारीचे नाचन माझ्या बाया जायला गायर ग बाया जायला गायर मोटर फिरायला मोटर कार ग तर आता फायनली भजन वगैरेची मजा घेतली असेल लौकिकनी सांगितली तशी. तर आता आपला हा छोटा डॉन कुठे घेऊन चाललं, कुठल्या गणपतीला घेऊन चाललं सनी? हां, तो म्हणजे त्याचं म्हणणं की फायबरचा बनलेला असतो. आता आपल्याला काही इथलं माहिती नाही एवढं, आणि जो तो मेन भाई लोकांचा राजा म्हणजे आता इथं जास्त मोठ्याने बोलू नाही शकत. तर आता तिथं पण चाललोय. तर बघत राहा आपलं हे बाळांना छोटं बोंबल ते काय पण जाऊन दे. जसं झाला जसं म्हणलेलं ती 40 फूटवाली फायबरची मूर्ती बघा समोर 40 फूट. माझ्यासारखी कितीतरी लोक मावती. कोणी हीच आहे ना ती आमचा छोटा म्हणजे इकडचा फुल डॉन आहे. तुम्हाला आता विश्वास नाही बसणार पण ही अख्खी मूर्ती टिश्यू पेपरनी बनवलेली आहे. टिश्यू पेपरनी कशाने बनवलेली आहे? टिश्यू पेपर. पूर्ण ही मूर्ती टिश्यू पेपरने बनवलेली आहे. एवढी मोठी किती फूट असेल? 22-23 फुटाची मूर्ती फुल टिश्यू पेपर. कलाकारी कुठपर्यंत वाढली आहे बघा. तर फायनली गाईज बघू शकता आता आर्यन सोबत जरा फिरलो, जरा पकवागिरी झाली, इकडचे तिकडचे 2 मंडळ पण झाले, पण त्याच्यात की चांगलं झालं काम. आणि ते सगळं झालं बघा आपल्या समोर तिथं आपल्या कुंभारवाड्याचं मंडप आहे. आणि इकडनं आत्ता या टायमिंगला आम्ही इथं आहे म्हणजे आता तरी 4:30 वाजलेत. आता आम्ही मरीजला चाललोय फिरायला टाइमपास. पण उद्या या टायमिंगला लालबाग इथनं जातो जिथं आपण 3-3, 4-4 तास VIP लाईनीत सुद्धा थांबतो. त्याच्या जागी आपण इथं आलो तरी बघा या अख्खं लालबागसाठी अख्खं मोकळं केलंय. उद्या लालबाग इथं 1:30-2 वाजता पोहोचतो आणि इथनच तो पुढे जातो विसर्जनाला. तुम्ही बघू शकता एकदम रस्ते वगैरे क्लीन केलेत. तर रोमेश सांगेल तुम्हाला. रोमेश सांग रे. एकदम रस्ते वगैरे क्लीन केलेत. आता गाड्या वगैरे काढत चाललेत. उद्या 1 तारखेला इथं 1 तारखेलाच नाही उद्या फुल गर्दी असणार इथं. 11व्या दिवशी 11व्या दिवशी फुल गर्दी असणार इथं. तयारी चालूच आहे. आणि हा कुंभारवाड्याचा राजा आणि हा बघा आपला घरचा गणपती. तर ब्लॉग बघत राहा. तर फायनली गाईज आता आम्ही सगळे भजन वगैरे केले, सगळं झालं. आपलं कुंभारवाड्याच्या राजाचं तुम्हाला दाखवलं लालबागचा राजा कुठनं जातो. आता जरा ही पण फिलिंग घ्या. ही मागच्या वेळेस लालबाग मुंबईच्या दर्शनाला जेव्हा आम्ही आलो तेव्हा नाही देऊ शकलो. पण आता बघा आता कसे आपल्यासोबत ती दोघंच आहेत आणि दोघं एकदम खास आहेत. म्हणजे काय असा विषय नाही आहे. एकदम फ्री वाटतं बघा. अख्खा मरीनचा स्पॉट आहे. तर तुम्हाला किती दिसत असेल किती नाही ते मला माहिती नाही. पण बघा ही आमची झोपकी मांजर. भाऊ कुठं पण गेला की नुसता झोपतो. आणि हा बघा ओम्या कसं वाटतं मरीनला? 1 नंबर. आत्ता भजन वगैरे झालं त्याच्यावरती. हा 1 नंबर आहे. ते ब्लॉग मध्ये दिसेल तुम्हाला सगळं. ठीक आहे पुणे पण आहे तसं, पण फिलिंग जी मुंबईत येते ते पुणे नाही देऊ शकत. कारण की मोठ्या मोठ्या मूर्ती प्रत्येक चौकात, प्रत्येक मंडळ, प्रत्येक सगळं होत जात राहतं. तर ती फिलिंग कुठंतरी थोडी कमी आहे. पण पुणे पण काही कमी नाही आहे, जोरातच आहे. पण हे बघा पहिलं वर्ष आमचं विसर्जनाचं. बघा आमचं लौकिक फुल झोप उडेल आता. कारण की इथं आल्यावर कोणाची नाही आवडत. बघा मरीन लाईन्स. इथून आम्हाला अजून थोडा वेळ आहे. त्यानंतर आम्ही परत कुंभारवाड्याच्या राजाच्या तिथं जाणार. तिकडनं आर्यनला पिक करणार. मग थोडे काम आहेत ते करून मग आपला जो मेन आहे चंदनवाडीचा राजा तिथं निघणार आहे. लवकरच निघावं लागेल कारण की आता इथं ट्रॅफिक चालू होईल. कारण की विसर्जनाला मंडळ निघतात. तर मग तुम्ही ब्लॉग बघत राहा. तर गाईज फायनली ज्याचा आपल्याला म्हणजे वेट होता ते झालंय. हा बघा हा आपला चंदनवाडीचा राजा गोड गणपती. त्याच्याकडे नवस मागितलं की तो नवस पूर्ण होतो. तो गणपती आपण फायनली आलोय. तर काय काकाला फोन करून मावशीला फोन करून बोलून घ्यायचं. आपण देवाचं दर्शन वगैरे करू. आम्ही तसं गाडीत खूप रेस्ट केला थोडा. सगळे दमलो होतो रात्रभर. गाडीत जरा मरीत बशी लावून बसलेलो. भारी वाटत होतं पाऊस होता. आणि ते काय ना तर ब्लॉग बघत राहा. अजून पण खूप मोठं आता तर सकाळ झाली आहे. तर विसर्जनाचं आहे सगळं. जमलं तर लालबागला पण जाणार आहे. जमलं तर कन्फर्म नाही माहिती कारण की तिथं जाणं आता सोपं नाही आहे. तर बघत राहा.
अनंत है शक्ति तेरी महादेव हरर, हिमालय की चोटियां गूंजे शिव के स्वर स्वर, गले में सांप लिपटा चंद्रमा जड़ा माथे पर, तेरी महिमा अपरंपार करे सब सर झुका कर। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, जीवन में जो भी पाए तेरा ही वरदान पाए। हर हर महादेव, हर हर महादेव, तू ही आदि तू ही अंत, भक्ति का वेद। नंदी की सवारी तू, बैल का साथी तू, त्रिशूल लेकर नाचे कैलाश की छाँव में तू, गंगा की धारा तेरी जटाओं में समाई है, सारा जगत तुझे ही त्रिगुण स्वरूप पुजाई है। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, जीवन में जो भी पाए तेरा ही वरदान पाए। हर हर महादेव, हर हर महादेव, तू ही आदि तू ही अंत, भक्ति का वेग। तर अख्खं तुम्ही क्षण बघितला, जो सणाची वाट होती ती पण बघितली आम्ही तर लाईव्ह बघितली, तुम्ही तरी व्हिडिओ मध्ये बघणार आहे। मग कसं वाटलं भाई? तुम्हाला व्लॉग मध्ये सगळं दिसेलच कसं वाटलं मीन्स आम्हाला कुठे लेफ्ट एक नंबर मीन्स काय हे दिसत असेल तुम्हाला अवतार आमचा सगळ्यांचा। फुल नाचलो, भरले फुल फुल. गुलालानी तिकडं, म्हणजे तो चंदनवाडी म्हणजे आमचा घरचाच गणपती, आम्ही हाताने सगळी तयारी वगैरे करायला पण आम्ही होतो तिघ जण। लोक काय बोलणार, एकदम मजा आली बघा सगळे गुलाल, असं एक पण जणांचा गुलालांनी मागला नाहीये। आता जसं तुम्हाला मी बोललेलो की आम्ही आता कुठे चाललोय लालबागच्या राजाला, जर पॉसिबल झालं तर आम्ही प्रवेशद्वाराच्या इथं थांबणार आहे। तर बघू, लौकिकचं तर फुल टार्गेट चालू की बाई नको जायला तर आता बघू आपण काय असेल काय नाही। तर व्लॉग बघत राहा, अजून पण मज्जा आहे, संपला नाहीये। आवाज येईल का नाही मला काय माहिती नाही। आमचं ठरलं की लालबागला जायचं आणि सगळ्यात पहिलीच मूर्ती अशी टॉपची म्हणजे काळ चौकीचा राजा, पहिलीच जस्ट गाडी पार्क केली आणि पहिलाच गणपती असा काळा चौकीचा राजा। आणि खास एक कुल्फीला वॉर्निंग आहे, कुल्फीला की एक क्लिप घे भाई, कारण की यांचं नाही घेतलं तर काहीच ब्लॉगचा अर्थच नाहीये, मजाच नाही आणि आमची मेहनत पण वाया काय करायचंय लगेच बघत राहायचंय फक्त, कारण की आता इथून पुढे सगळे गणपती दिसले तर मुंबईचा राजा वगैरे सगळे बघणार आहे, तर बघत राहा। अनंत है शक्ति तेरी महादेव हरर, हिमालय की चोटियां गूंजे शिव के स्वर स्वर, गले में सांप लिपटा चंद्रमा जड़ा माथे पर, तेरी महिमा अपरंपार करे सब सर झुका कर। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, जीवन में जो भी पाए तेरा ही वरदान पाए। हर हर महादेव, हर हर महादेव, तू ही आदि तू ही अंत, भक्ति का वेद। तर फायनली बघितलं असेल लालबागचं व्हिडिओ तसं करलेलं आम्हाला त्यांनी यावर्षी ते केलं होतं। आम्हाला वाटलं मागच्या वर्षासारखं असेल ते दारापाशी जाऊन गाण्यांचे एन्जॉयमेंट वगैरे, पण तसं नव्हतं। 200 मीटर दोन्ही साईडनी बंद होतं, म्हणून आम्ही लांबनं लौकिकला मी कांद्यावर घेऊन अक्षरशः तसे व्हिडिओ काढलेत। त्याच्यानंतर मग जिथं तो लालबागचा राजा असतो आम्ही तिथं गेलो, बघितलं, एकदम निवांत थांबलो तिथं, कारण की राजा तर गेला होता, तर तिथं 11 महिने तो परत काही येणार नाही। आणि आमचा लौकिक बघा झोपलाय, आणि ओम्या फर्स्ट टाइम 100+ किलोमीटर ड्रायव्हिंग केली त्यांनी। आणि आता काय असेच, आता मागचं श्रावण संपलं लगेच नॉनव्हेजचा ब्लॉग, आता हा वाला ब्लॉग करणार, पुढे पण करणार, खूप काय डोक्यात आहे। थोडा सपोर्ट तुमचा पण लागेल, काय करायचं आता, जायचंय चॅनलला सबस्क्राईब, लाईक, कमेंट, शेअर आणि
बेल आयकॉनला जाऊन काय करायचं आम्ही क्लिक आणि त्याच्यावरनं ऑल तुम्हाला सगळे नोटिफिकेशन येणार प्रत्येक ब्लॉगला. तर ते जाऊन करायचंय आणि प्रेम दाखवत राहायचंय.